नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आणि अपूर्णीयच्या प्रमेयाचा व्हिडिओ बघितला असेल. तो जर बघितलेला नसेल तर तो तुम्ही एकदा बघून घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला हा सराव संच 2.2 कळेल. आपण बघतोय आपल्या पायथागोरसच्या प्रमेय या धड्यामध्ये इन पायथागोरस थेरम लेसन 2 प्रॅक्टिस सेट्स आहेत. देर आर 2 प्रॅक्टिस सेट्स. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपला झालेला आहे. आज आपण दुसरा प्रॅक्टिस सेट बघतोय. सराव संच 2.2 प्रॅक्टिस सेट 2.2. याच्यामध्ये 5 गणित आहेत. 5च्या 5 गणितांची तुम्ही चांगली तयारी करा, यांना परत परत सोडवा, म्हणजे तुम्हाला हे येऊन जाईल. ओके, तर आता मी फळ्यावरती पहिला प्रश्न लिहिलेला आहे, समजून घ्या. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा QR चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू किंवा मध्यका असा शब्दप्रयोग जर तुम्हाला प्रश्नात दिसला की लक्षात ठेवा, ते गणित सोडवण्यासाठी तुम्हाला अपूर्णीयच्या प्रमेयाचा यूज करावा लागतो. पहिल्यांदा आकृती तयार करा. त्रिकोण PQR, लगेच त्रिकोण PQR काढून घ्या. मध्यबिंदू कुणाचा दिलेला आहे? S हा कुणाचा मध्यबिंदू आहे? QR चा. म्हणून तुम्ही कधी पण QR हे नाव खाली येण्यासाठी इथून नाव द्यायला सुरुवात करा, PQR. म्हणजे ऑटोमॅटिकली इथं आपल्याला S मध्यबिंदू घेता येईल आणि मग हा मध्यबिंदू झाला की हे ऑटोमॅटिकली PS काय बनून जाईल? मध्यका बनून जाईल. राईट ना? आणि मग आपल्याला गणित काय दिलेले आहे? PQ किती दिलेलं आहे? 11. PR किती दिलेलं आहे? 17. PS पूर्ण PS म्हणजे मीडियम PS किती दिलेली आहे? 13. तर तुम्हाला ह्या बेस QR ची काय काढायची आहे ना? एकदम इझी गणित बनतं बघा. आणि साहजिकच हा मध्यबिंदू म्हटल्यावर याला मध्यका म्हणतात आणि इथं मध्यका आहे म्हटल्यावर अपूर्णीयचं प्रमेय वापरतात. म्हणून तुम्ही पहिल्यांदा ते सांगून टाका, S इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट QR. ओके, इंग्लिश मध्ये असं लिहा तुम्ही आणि मराठीत पण लिहू शकता. S हा रेख QR चा मध्यबिंदू आहे. जर तो मध्यबिंदू आहे किंवा मध्यका आहे तरच तुम्हाला अपूर्णीयचं प्रमेय वापरता येतो. आता तुम्ही अपूर्णीयचं प्रमेय वापरू शकता. एकदम सोपं गणित. तुम्ही जर अपूर्णीयचं प्रमेय नीट समजून घेतलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा S जर QR चा मध्यबिंदू आहे तर याचा अर्थ ही काय आहे? मध्यका. म्हणून मध्यकेची इकडच्या बाजूचा वर्ग म्हणजे PQ चा वर्ग प्लस तिकडची बाजू PR चा वर्ग बरोबर 2PS चा वर्ग प्लस 2 खालच्या कोणत्याही एका पार्टच्या वर्गाची दुप्पट म्हणजे SR चा वर्ग आणि त्याची पण काय? ट्वाइस. यालाच म्हणतात अपोलोनियसचे प्रमेय. अपोलोनियस थेरम. हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. तो पुढचं व्हॅल्यूज PQ किती आहे? 11 चा वर्ग, 17 चा वर्ग, 2PS म्हणजे 2 13 चा वर्ग आणि SR चा वर्ग जशाच्या तसा, कारण ते आपल्याला माहित नाही. 11 चा वर्ग 121, 17 चा वर्ग 289, 2 आणि 13 चा वर्ग. 13 चा वर्ग 169 आहे आणि मग त्याला डबल करायचं. 2 आणि 13 चा गुणाकार करून 13 ने 26 करून मग वर्ग काढत नका बसू. 13 चा वर्ग 169 आहे, त्याला 2 ने गुणा. 2 9 18 बेस 12 आणि 13 बे 1 बे 1 3 338 होतात बघा. प्लस 2 SR चा वर्ग. आता तुम्ही यांची बेरीज करा तर ती बनते 410. 9 1 10, 8 2 10 आणि 11 आणि 410. तुम्ही बेरीज करत बसा. मी बेरीज करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देत नाहीये कारण बेरीज तुम्हाला येत असणार आहे. 410 मायनस 338. आता हा प्लस 338 इकडे येऊन काय? मायनस 2 SR चा वर्ग. आता वजाबाकी करा. 10 तून 8 गेले खाली किती उरले? 2. 11 तून 4 गेले खाली किती उरले? 7 आणि 4 तून 4 0. 72 उरली बघा यांची वजाबाकी. वजाबाकी तुम्हाला येतच असेल त्या पद्धतीने तुम्ही करा. बरोबर 2 SR चा वर्ग. मग 72 ला कितीने भागायचे? 2 ने बरोबर SR चा वर्ग. 36 बरोबर SR चा वर्ग आणि मग वर्गमूळ काढू म्हणजे टेकिंग स्क्वेअर केलं की मग तुम्हाला जमून जाईल की SR बरोबर 6. बरेच जण काल काय करत होते? वर्गमूळ काढू म्हणत होते आणि SR चा वर्ग लिहित होते. वर्ग जर लिहित असेल तर वर्गमूळ कसं निघेल? वर्गमूळ निघते म्हणून याचा वर्ग काय होतोय? कट होतोय. म्हणून इथे वर्ग लिहू नका. SR बरोबर किती आलं? 6. पण आपल्याला QR काढायचं आहे. SR फक्त अर्धा तुकडा आहे. अर्धा तुकडा 6 असेल तर पूर्ण QR काढायला काहीच अवघड नाहीये. QR बरोबर त्या SR ला कितीने गुणायचंय? 2 ने. म्हणजे 2 गुणिले 6 बेस किती? 12. तर याचा अर्थ QR बरोबर किती आहे? 12. अँड दिस इज युअर आन्सर. बरोबर की नाही? अपूर्णीयच्या प्रमेयाचा उपयोग होतो इथे. नीट बघा, नीट समजून घ्या, तुम्हाला जमेल. आणखी एक गणित आहे आपल्याकडे अपूर्णीयच्या प्रमेयाचं, ते पण बघूया. दुसरा प्रश्न आहे हा प्रॅक्टिस सेटचा. ते काय बोलत आहे? इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9, then find the length of the median. मीडियनची लेंथ काढायची. इथं मीडियन दिलेली आहे. इथं मीडियनची काय काढायची? लेंथ ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड A. म्हणजे काय आहे? त्रिकोण ABC आहे बघा. आणि परत ते बोलतंय आपल्याला की C वरून AB वर मध्यका काढलेली आहे.
सी वरून एबी वर, म्हणून मी नाव देताना ए इथं नाही दिला आहे, मी एबी बाजू खाली घेतोय, कारण मग हा पॉइंट सी जो आहे ना, या सी मधून एबी वर अशी मीडियन काढायची. तुम्हाला लक्षात येत असेल तुमच्या सगळ्यांच्या की एबी वर मीडियन पडणारे म्हटल्यावर एबी साईड कुठं घेतोय मी खाली, आणि मीडियनचं नाव देतोय समजा सिटी. आता ह्या मीडियनची लांबी आपल्याला काय करायची आहे, काढायची. जेव्हा की एबी बरोबर किती तुमचं हे टोटल एबी किती आहे 10, एसी बरोबर किती आहे 7, बीसी बरोबर किती आहे 9, आणि या मध्यकाची लांबी काढायची. म्हणजे कालचे दोन प्रकारचे गणित बघितले आपण याच्या प्रमाणाचे. आपण एक मध्यका दिलेली आहे, बेस काढा, आणि आता एक बेस दिलेला आहे, तुम्ही काय काढा, मध्यका काढा. प्रश्न नीट समजून घ्या. हा इंग्लिश मध्ये दिलेला आहे, तुम्ही मराठीतला प्रश्न पण वाचा पुस्तकातून, तुमच्या लक्षात येईल की एबी बाजूवर काढलेल्या मध्यकेची तुम्ही लांबी काढा बिंदू सी मधून, म्हणजे ती मध्यका ही आहे सिटी, तिची लांबी तुम्हाला काढायची. कशी काढणार तुम्ही, आता सांगा तुम्ही इथे सिटी इज अ मीडियन, सिटी ही मध्यका आहे. आता जेव्हा मध्यका काढायचाच प्रश्न असतो ना, तेव्हा आपण याचं प्रमेय डायरेक्ट नाही वापरता येत आपल्याला, कारण हा बेस माहिती ना तुम्हाला. हा बेस पूर्ण बेस किती तुमचा 10, तो काही कामाचा नसतो, आपल्याला अर्धा तुकडा लागतो ना, हा अर्धा तुकडा टीबी नाव आहे त्याचं. मग टीबी काढण्यासाठी पूर्ण एबी ला तुम्ही कितीने भागणार, 2 ने, म्हणजे 10 अपॉन किती 2, आणि मग बे पंचे किती 10, बे पंचे 10, बेचा पाडा 10 इथपर्यंत म्हणायचा. टीबी बरोबर किती आलं तुमचं आता 5, हे टीबी 5 आलं. त्याच्यामुळे आता तुम्ही प्रमेय वापरू शकता. काय प्रमेय, इकडची बाजू प्लस तिकडची बाजू, इथं लिहू मी एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर बरोबर मध्यकेच्या वर्गाची दुप्पट, सीटीचा वर्ग त्याची दुप्पट, प्लस खालचा एक जो तुकडा बीटी त्याच्या पण वर्गाची काय दुप्पट. लक्षात येते ना, यालाच अपरिमेयाचं काय म्हणतात, प्रमेय. अपरिमेयाच्या प्रमेयाचंच गणित आहे. जेव्हा पण मध्यका किंवा मध्यबिंदू असे दोन नावं तुम्हाला दिसतील प्रश्नामध्ये ना, तेव्हा ते अपरिमेयाच्या प्रमेयाचं गणित असतं. कधी पण लक्षात ठेवा. परत एकदा सूत्र समजून घ्या. ही जर मध्यका असेल तर मध्यकेची इकडची बाजू कोण, एसी, मध्यकेची तिकडची बाजू कोण, बीसी, त्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर. ह्या मध्यकेचं नाव काय, सीटी, त्याच्या वर्गाची दुप्पट, प्लस खालचा एक तुकडा कोणता पण घ्या आणि त्याच्या पण वर्गाची काय लावा, दुप्पट. आणि आता नाव पुढे व्हॅल्यू, एसी किती तुमचा 7, बीसी किती आहे 9, 2 सीटी माहिती का नाही, प्लस 2 बीटी, बीटी किती आहे 5, कारण बीटी आपण इकडे कॅल्क्युलेट केले बघा, बीटी किती आलेलं आहे 5. तर इथे टीबी नाव चालतं, बीटी आणि टीबी नाव हे एकच आहे. 7चा वर्ग किती 49, 9चा वर्ग 81, 2 सीटीचा वर्ग प्लस 5चा वर्ग 25, 25 दुने किती 50. आता बेरीज करा यांची तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल यांची बेरीज 130 बनतीये. 2 सीटीचा वर्ग प्लस 50 जशाच्या तसं, 130 मायनस 50 बरोबर 2 सीटीचा वर्ग. आता वजाबाकी करा, तर 80 बरोबर 2 सीटीचा वर्ग. 80 ला कितीने भागणार आपण आता, 2 ने बरोबर सीटीचा वर्ग. 40 बरोबर सीटीचा वर्ग, राईट ना. आता आपल्याला 40चं काय काढावं लागणार आहे, वर्गमूळ. वर्गमूळ जर तुम्ही काढायला लागले, याचं वर्गमूळ काढू जर तुम्ही बोलले, टेकिंग स्क्वेअर रूट जर तुम्ही बोलले, तर 40चं पूर्ण वर्गमूळ निघतंय का आपल्याकडून, नाही. जसं इथं तुम्हाला 36चं पूर्ण वर्गमूळ किती निघालं 6, तसं इथं निघत नाहीये. 40चं वर्गमूळ निघत नसतं, म्हणून तुम्हाला 40 कशात ठेवावं लागेल, असे वर्गमूळात. मग याला तुम्हाला अशी फोड करावी लागेल. सीटी बरोबर 40चे अवयव पाडा तुम्ही, असे अवयव पाडा की ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघाला पाहिजे. 40 कुणाचा गुणाकार आहे सांगा, 4 10 40. मग ह्या 4 मध्ये आणि 10 मध्ये 4चा वर्गमूळ निघतो बघा. मग सीटी बरोबर 2 वर्गमुळात किती होईल 10. याचा अर्थ त्या मध्यकेची लांबी किती आहे, 2 वर्गमुळात 10. म्हणून तुम्ही लिहा लागलं तर शॉर्टकट मध्ये, मध्यका बरोबर 2 वर्गमुळात 10. मीडियन इज इक्वल टू 2√10 मध्यकेची लांबी आहे. समजतंय तुम्हाला. इथून परत बघा तुम्ही, इथं आपण किमती भरलेल्या आहेत. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, हे नाव जशाच तसं. 5चा वर्ग 25, 25 दुने किती 50, 81 आणि 49 यांची बेरीज 130. हे जशाच्या तसं. हे कसं केलं कळतंय का तुम्हाला, इथं बे पंचे 10 आणि 10चा वर्ग 100 नका करत बसू, ती स्टेप चुकीची होऊन जाईल. 5चा वर्ग 25, 25 दुने 50, मग प्लस 50 इकडे येऊन काय मायनस, मग वजाबाकी किती 80, 80 ला कितीने भागायचं 2 ने, भागाकार किती 40. वर्गमूळ काढू म्हटलं की 40चं वर्गमूळ निघतोय का, नाही. मग 40चं वर्गमूळ नाही निघते ना, तर अशा अवयव पाडा 40चे. म्हणजे 40 अशा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे ज्यातल्या एका संख्येचं उत्तर निघालं पाहिजे, म्हणजे वर्गमूळ निघालं पाहिजे. म्हणून मी 40ची फोड केली, 4 10 40. का बरं, कारण 4चं उत्तर किती निघतं 2. तुम्ही 40ला 8 45 पण म्हणू शकता, पण काय फायदा आहे, 8चं पण वर्गमूळ निघत नाही, 5चं पण वर्गमूळ निघत नाही.
असं नको, असा अंक पाहिजे आपल्याला की ज्यातल्या एक अंकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे, म्हणून 4 द्यायचे आणि मग 4चं उत्तर 2, 10 जशाच्या तसं. अँड दिस इज द लेंथ ऑफ मीडियन 2√10. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे हा. तिसरा प्रश्न जर तुम्हाला यावा असं वाटत असेल तर याची सिद्धता आणि अपोलोनियस प्रमेय आपण जो सिद्ध केला का त्याची सिद्धता जवळपास सेमच आहे. ते आणि हे एकदम सेम. यासाठी तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयाचं जे उपयोजन शिकवलं होतं मी लघु कोणामध्ये आणि विशाल कोणामध्ये, ते वापरावं लागणार आहे. ते तुम्हाला जर येत असेल तरच हा प्रमेय तुम्हाला, तरच हे गणित तुम्हाला सिद्ध करता येईल. हे प्रूव्ह करता येईल. कसं प्रूव्ह करता येईल बघा तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीएस इज अ मीडियन दिलेली बघा. पीएस ही मध्यगा आहे, तिचा वापर करा. पीएस ही मध्यगा आहे. पीएस ही मध्यगा आहे. पीएस इज अ मीडियन. पीएस इज अ मीडियन. ते लिहा. ओके. तर मीडियनचा अर्थ काय असतो? ही जर मीडियन याचा अर्थ हा मध्यबिंदू आहे खालच्या पूर्ण बाजूचा. खालची पूर्ण बाजूमध्ये पहिली बाजू क्यूएस आणि दुसरा तुकडा कोणता येईल एसआर. ते दोन्ही तुकडे सारखे घ्या. क्यूएस बरोबर एसआर घ्या. क्यूएस बरोबर एसआर घ्या आणि पूर्ण क्यूआरच्या काय म्हणा त्यांना अर्ध म्हणा. हे एकदा करून घ्या. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून बघा. कारण मध्यगेचा अर्थच तो आहे. ही मध्य काय म्हणजे हा मध्यबिंदू आहे. हा मध्यबिंदू कुणाचा आहे? खालच्या क्यूआर या पायाचा. हा जर मध्यबिंदू असेल तर हा पूर्ण क्यूएस तुकडा आणि याचा तुकडा कसा असणार? सारखा. त्याचबरोबर तो पूर्ण पाया क्यूआरचा कसा असणार? अर्धा. अर्धा म्हणजे क्यूआर भागिले 2 निघतात. समजतं? याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि मग 2 सिद्धता तुम्हाला करायच्या आहे. त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा विशाल कोन त्रिकोण वापरा. पीएसआर दिसतोय तुम्हाला? हा पीएसआर त्रिकोण बघा. हा कोन जो आहे साहजिकच हा विशाल कोन असणार आहे. तुम्हाला लक्षात येतं का बरं? कारण हा जर 90चा कोन असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो बाह्य कोन असतो तो विशाल कोन असतो. तुम्ही लक्षात ठेवा तो बाह्य कोन विशाल कोन आहे. कोन पीएसआर हा विशाल कोन आहे. जर तो विशाल कोन असेल ना तर जसा पायथागोरसचा प्रमेय काटकोन त्रिकोणासाठी वापरतात ना तसं विशाल कोन त्रिकोणासाठी पण त्या पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन यूज करतात. ती ओळ तुम्हाला कळली पाहिजे. लक्षात ठेवा हा विशाल कोन आहे. हे लिहा in English. Angle PSR is an obtuse angle. हे लिहा तुम्ही एकदा. आणि हे लिहिल्यानंतर मग तुम्हाला ते सूत्र लक्षात ठेवावं लागणार आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनाचं. काय सूत्र आहे ते? हा जो विशाल कोन आहे याच्या समोरची बाजू कोणती? पीआर तिचा वर्ग बरोबर. ही एक बाजू कोण? पीएस तिचा वर्ग प्लस ही दुसरी बाजू कोण? एसआर तिचा वर्ग. हे एवढं लिहा आणि मग पुढे +2 करा. +2 विशाल कोणामध्ये +2 असतं. +2 काय? हा बेस पूर्ण बेस एसआर बेस आणि या कोणापासून तर उंचीपर्यंतचा हा तुकडा एसटी. यालाच म्हणतात पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन. पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. ही ओळ ज्याला कळाली त्याला पहिली सिद्धता कळाली. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. परत एकदा दाखवतो मी तुम्हाला बघा. हा एस कोन दिसलाय तुम्हाला? पीएसआर विशाल कोन दिसलाय. याच्या समोरची बाजू कोण? पीआर ती अलीकडे. मग पीएस मग प्लस एसआर एवढं तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयासारखं लिहायचं आणि +2 करून हा बेस घ्यायचा. +2 हा पाया एसआर गुणिले ह्या कोणापासून तर उंचीपर्यंतचा तुकडा. कारण हा विशाल कोन म्हटल्यावर उंची पुढे पडलेली आहे बाहेर. हे एवढं लिहिता आलं पाहिजे. एवढं लिहिलं की मग काय करा? हे एसआर नाव तुम्ही काय करा? फक्त बदला. कारण एसआर म्हणजे क्यूआर किती आहे? 2. एवढंच काम करायचं बाकी तुमचं. करा तसंच तुम्ही सिम्पली. पीआरचा वर्ग जशाच तसा, पीएचचा वर्ग जशाच तसा प्लस पहिल्यांदा हे एसआर 2 एसआर एसटी वाला भाग आतमध्ये घ्या. 2 एसआर गुणिले एसटी आणि एसआरचा वर्ग नंतर घ्या. हे थोडंसं चेंज करायचं. हा जो पार्ट आहे तो मध्ये टाकायचा आणि हा जो पार्ट आहे तो पलीकडे टाकायचा. आणि आता हे एसआर नाव चेंज करायचं आणि त्याच्याऐवजी क्यूआर आपण 2 व्हॅल्यू भरायची. पीआरचा वर्ग जशाच तसा, पीएचचा वर्ग जशाच तसा. 2 एसआरची व्हॅल्यू काय आहे? क्यूआर 2 ही व्हॅल्यू आहे त्याची गुणिले एसटी प्लस परत एसआरची व्हॅल्यू क्यूआर 2 आणि त्याचा काय? वर्ग. दोन्ही ठिकाणी आपण इक्वेशन 1 चा काय केलेला आहे? वापर केलेला आहे. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 1 वरून. ओके. काय केले? फक्त आपण या स्टेपला तुम्ही बघा. हे जे एसआर नाव आहे का? एसआरची व्हॅल्यू क्यूआर 2 आहे ना, तर इथं सुद्धा एसआरच्या ऐवजी क्यूआर 2 वापरलं आणि इथं सुद्धा एसआरच्या ऐवजी क्यूआर 2 वापरलं. मग नंतर काय होतं? पीआरचा वर्ग जशाच तसा, पीएचचा वर्ग जशाच तसा प्लस हे 2 काय होतं? कॅन्सल होतं. मग इथं उरतं फक्त क्यूआर गुणिले एसटी
आणि इकडे हे QR अपॉन 2 चा वर्ग जशाच्या तसा. आता तुम्ही बघा ही जी ओळ मिळालेली तुम्हाला, ही ओळच आपल्याला पहिल्यांदा काय करायची होती, सिद्ध करायची होती. म्हणजे आपली पहिली सिद्धता कंप्लीट झाली, प्रूव्ड म्हणू शकता तुम्ही, सिद्ध झाली. जास्त काही अवघड नाही, तुम्ही नीट लक्षात घ्या फक्त. बघा तुम्ही पहिली ओळ सिद्ध झाली, PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस QR गुणिले ST आणि प्लस QR छेद 2 चा काय वर्ग. हे प्रूव्ह केलं आपण, जास्त ओळी नाहीये. परत एकदा तुम्ही बघून घ्या, हा विशाल कोण म्हणायचा, PS हा विशाल कोण आहे, इज अन ऑब्वियस अँगल. मग याच्या समोरची बाजू कोणती, PR त्याचा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस SR चा वर्ग, राईट इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर हा जो भाग येतो लक्षात घ्या, प्लस 2 हा खालचा पाया गुणिले हा उंचीपर्यंतचा तुकडा, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग तुम्ही काय करा, हे 2 SR वाला भाग आतमध्ये घ्या, हा भाग नंतर घ्या, SR ला काढून QR छेद काय बघा 2, तुमचं गणित पूर्ण होऊन जाईल. जसं हे विशाल कोणाच्या बाबतीत केलं, अगदी सिमिलरली तुम्हाला दुसरी सिद्धता लघुकोणाच्या बाबतीत करायची. पण लघुकोण कोणता करायचा, हा इकडचा S, इकडचा S दिसतोय तुम्हाला, हा PSQ, हा आता लघुकोण म्हणा. कोण PSQ हा लघुकोण आहे, हा लघुकोण आहे, लघुकोण आहे. Angle PSQ is an acute angle. सेम सिद्धता आहे, सगळी सेम. फक्त आता इकडची आकृती बघा, इकडची सांगा आता याच्या समोरचं बाजू कोणती आहे, PQ. मग त्या PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस QS चा वर्ग. आता -2 गुणिले बेस, बेस कोणता QS आणि ह्या कोणापासून उंचीपर्यंतचा तुकडा परत कोणता S. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आकृतीमध्ये बघा तुम्ही, हा लघुकोण दिसतोय का, याच्या समोरची बाजू कोणती PQ, ह्या PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस QS चा वर्ग -2 पूर्ण बेस QS गुणिले ST. हे तुम्हाला कळण्यासाठी मी अगोदरचा जो व्हिडिओ टाकलेला होता ना पायथागोरसच्या प्रमेयाच्या उपयोजनाचा, तो तुम्हाला नीट बघावा लागेल, तरच तुम्हाला ही ओळ लिहिता येईल. आणि ही ओळ आली तर सिद्धता खूप सोपी. ही ओळ जमेल का तुम्हाला, परत एकदा बघा, लघुकोण आहे ना PSQ, त्याच्या समोरची बाजूला कर्ण कन्सिडर करायचं, PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस QS चा वर्ग एवढं पायथागोरसच्या प्रमेयासारखं. मग -2 हा पूर्ण खालचा बेस घ्यायचा QS आणि गुणिले ह्या कोणापासून तर उंचीपर्यंतचा तुकडा, याला पायथागोरसच्या प्रमेयाचे काय म्हणतात, उपयोजन. पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. बस एवढं जर कळालं ना, सिद्धता येऊन जाईल. आता काहीच नाही, आता हे PQ चा वर्ग, हे PS चा वर्ग, फक्त हा भाग मध्ये घ्यायचा आणि हा शेवटी घ्यायचा. म्हणजे काय करू, PQ चा वर्ग बरोबर PS चा वर्ग -2 QS ST मध्ये घेऊ आणि प्लस QS चा वर्ग पलीकडे. म्हणजे हा जो भाग आहे का, हा मायनस वाला तो आतमध्ये घ्या आणि हा प्लस वाला भाग कुठे टाका, पलीकडे टाका. एवढं तुम्हाला करता आलं पाहिजे. याची जागा चेंज का बरं असं केलं आपण, कारण सिद्धतेमध्ये तसं पाहिजे ना त्यांना, हा मायनस वाला साईन मध्ये पाहिजे त्यांना, म्हणून. मग PQ चा वर्ग जशाच तसा, PS चा वर्ग जशाच तसा, -2. आता हे QS नाव इथं आणि इथं काय करा, चेंज करा. जसं तुमचं SR QR अपॉन 2 आहे ना, तसं QS सुद्धा तुमचं QR अपॉन 2 आहे. म्हणून हे QS काढून तुम्ही इथे QR अपॉन काय भराल, 2 भरा. हे ST जशाच्या तसं प्लस इथे QS च्या ऐवजी QR अपॉन काय भरा, 2 आणि परत काढून द्या फ्रॉम इक्वेशन 1. बस ज्यांना एवढी ओळ करता आली ना त्यांना सिद्धता. PQ चा वर्ग PS चा वर्ग हे 2 काय झालं आता कॅन्सल. मग राहिलं कोण आता, QR गुणिले ST आणि इथं काही कॅन्सल करायची गरज नाही, वर्ग पण काढायची गरज नाही, जशाच्या तसं. कारण अशीच सिद्धता त्यांना काय आहे पाहिजे. बघा तुम्ही, ही दुसरी स्टेटमेंट आपलं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. म्हणून तुम्ही इथे लिहू शकता प्रूव्ह, सिद्ध झाले. लक्षात येत असेल तुम्हाला. जर तुम्हाला याची सिद्धता चांगली यावी असं वाटत असेल ना, मी तुम्हाला एकच पर्याय सांगेन की तुम्हाला एक रफ रेजिस्टर घ्यावा लागेल, आकृती बघावं लागेल आणि ही दोन्ही प्रकारची सिद्धता तुम्हाला सिद्ध करून बघावं लागेल. एक विशाल कोणाची आहे आणि एक लघु कोणाच्या संदर्भात आहे, लक्षात घ्या. आणि हे जर येत असेल तरच अपोलोनियसचं प्रमेय पण सिद्ध करता येईल. कारण अपोलोनियसचं प्रमेय सिद्ध करताना पण अशाच प्रकारचे स्टेप वापरल्या होत्या आपण जवळपास. आणि हे दोन्ही येण्यासाठी तुम्हाला पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन कळालं पाहिजे. हा तिसरा प्रश्न होता आपला, याची सिद्धता तुम्ही परत नीट बघून घ्या, मला कळेल. आता हा चौथा प्रश्न, हा चौथा प्रश्न पण आपण समजून घेऊया. चौथा प्रश्न काय बघा, त्रिकोण एबीसी मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू शब्द बघितला रे बघितला, मिड पॉईंट शब्द बघितला रे बघितला आणि ही अशी मापं वगैरे बघितली की लगेच लक्षात येते की त्या अपोलोनियसचा काय वापरला जाणार आहे, प्रमेय. म्हणून हे गणित अगदी अपोलोनियसच्या प्रमेयाचं आहे. बघा एकदा त्रिकोण एबीसी काढून घेऊया आपण.
आपल्याला त्यांनी सांगितलेले की यम हा बीसीचा मध्यबिंदू आहे म्हणून बीसी खाली घ्या, त्याचा मध्यबिंदू यम घ्या आणि मग राहिलेलं नाव ए इथं द्या, म्हणजे ऑटोमॅटिकली अशी आकृती बनते आणि ही काय बनते तुमची मीडियन. आता प्रश्न असा आहे की मीडियन 8 आहे, मीडियन किती तुमची 8, तर तुम्हाला हा बेस काढायचा आहे, बेस बीसी काढायचा आहे, बीसी कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम सोपं आहे, सुरू करा. कसं की एएम ही मध्य काय आहे, एएम ही मध्य काय आहे, एएम इज अ मीडियन. नाउ यूज द अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम लक्षात आहे का नाही तुमच्या? ही मीडियन आहे म्हणलं, इकडची बाजू कोण एबी, इकडची बाजू कोण एसी, बरोबर 2 मध्ये याचं नाव काय एएम, प्लस 2 खालच्या एका तुकड्याचं नाव काय, अर्धा तुकडा कोणताही वापरा एमसी, त्याचा काय स्क्वेअर. मग यालाच काय म्हणतात अपोलोनियसचे प्रमेय, अपोलोनियस थेरम. लक्षात येते. आता पुढचं व्हॅल्यूज नाव एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर ची डायरेक्ट किंमत माहिती आपल्याला 290 बरोबर 2 एएम चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 8 चा. एमसी आपल्याकडे नाहीये, मग 290 जशाच्या तसं 8 चा वर्ग 64 देतो माहिती सगळ्यांना. 64 ला डबल केलं तर 128 बनतं. असं 64 गुणिले 2 करायचं किंवा 64 प्लस 64 करायचं, दोघांचाही अर्थ सेम. डबल असंही करू शकता ना असंही करू शकता. असं केलं तरी 128 आणि असं केलं तरी 128 लक्षात ठेवा. आणि प्लस 2mc स्क्वेअर, मग 290 प्लस 128 इकडे येऊन काय मायनस, तोपर्यंत हे नाव जशाच्या तसं. वजाबाकी करा, 10 तून 8 गेले खाली दुरले 2, 9 तून 3 गेले खाली दुरले 6, 2 तून 1 गेला खाली दुरला 1, 162 बरोबर 2mc स्क्वेअर. 162 ला कितीने भागा 2 ने बरोबर mc स्क्वेअर. 2 16 2 mc स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट करा, स्क्वेअर रूट टेकिंग केलं की याचा स्क्वेअर कट करायचा. mc इज इक्वल टू किती 9. आता mc म्हणजे अर्धा तुकडा 9 आला, अर्धा तुकडा किती आला 9, तर पूर्ण बेस बीसी किती बनणार, बेस बीसी हा त्या mc च्या कसा असतो डबल असतो, म्हणून 2 into 9 करा आणि 2 9 जा 18. बीसी इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. आता सेंटीमीटर हे युनिट द्या, कारण त्यांनी माप सेमी मध्ये दिलेली म्हणून आपलं पण माप आपल्याला सेमी मध्ये घ्यावं लागेल. एकदम सिंपल गणित आहे अपोलोनियसच्या प्रमेयाचं. व्यवस्थित समजून घ्या, घरी त्याची चांगली प्रॅक्टिस करा. आता आपण शेवटचा प्रश्न बघतोय. हा शेवटचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. 5वा प्रश्न आहे बघा. बऱ्याचदा हा सिद्ध करताना खूप प्रॉब्लेम होता. जर व्यवस्थित टेक्निक जर तुम्ही फॉलो केली नाही ना तर हा प्रश्न सिद्ध करायला तुम्हाला खूप अडचण होईल. त्याच्यामुळे मी सांगतोय की या पद्धतीने तुम्ही हा सिद्ध करा, म्हणजे तुमचं गणित एकदम इझी होतं. काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघा त्यांनी आपल्याला हा आयत दिलेला आहे बघा. हा पूर्ण बाहेरचा जो रेक्टँगल आहे PQRS त्याला त्यांनी रेक्टँगल म्हणून ठेवलेले आहे. दिस इज अ रेक्टँगल, PQRS इज अ रेक्टँगल. आयत येतो, तर तुम्ही पण त्याला आयत म्हणा. तो आयत आली ही पहिली स्टेप. आणि त्यांनी आपल्याला एक रचना करून दिलेली की ही एबी जी रेषा आहे, ही एबी ही PQ ला समांतर आहे आणि हीच एबी कुणाला समांतर आहे SR ला. एबी जर PQ ला आणि एबी जर SR ला समांतर असेल ना बाळांनो, तर लक्षात ठेवा जर हा बाहेरचा पूर्ण जर का रेक्टँगल असेल तर हे आपले जे दोन छोटे छोटे बनले ना ते पण एकमेकांना काय बनता येईल आपल्याला रेक्टँगल. डायरेक्ट मी त्यांना रेक्टँगल म्हणा. कोणते कोणते क्वाड्रिलॅटरल, एक हा बघा वरचा दिसतोय तुम्हाला, हा वरचा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचं नाव आपण काय घेतलेलं आहे बघा, लक्ष द्या तुम्ही. त्याचं नाव घेतलेलं आहे क्वाड्रिलॅटरल PABQ. हा वरचा क्वाड्रिलॅटरल PABQ आणि हा खालचा क्वाड्रिलॅटरल SABR. हे दोघंचे दोघं पण काय बनले रेक्टँगल. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, असं करायचंय तुम्हाला. बाहेरचं आयत आहे ना म्हणून हे आतले दोघं पण काय आहे आयत. आणि आयताचा प्रत्येक कोण कसा असतो 90चा, म्हणून हा साहजिकच हा कोण कितीचा बनणार 90चा, हा पण 90चा, हा पण 90चा, हा पण 90चा. बाकी सगळेच 90चे बनलेले आहे, पण आपल्याला हे दोन 90चे कोण लागणार आहे म्हणून ते मी 90चे करतो. त्याचबरोबर जर हा वरचा जर आयत असेल त्याच्या समोरच्या बाजू कशा असतात सारख्या, म्हणून ही AP आणि BQ सारखी करून घ्या. त्याचबरोबर ही AB आणि PQ पण सारखी करून घ्या. त्याचबरोबर ही AS आणि BR पण सारखी करून घ्या. आणि ही AB आणि SR पण कशी करून घ्या सारखी. म्हणजे ही बाजू हिला सारखी, ही बाजू हिला सारखी, ही बाजू हिला सारखी आणि ही बाजू हिला सारखी, अशा चार बाजू सारखी करून घ्या. याला समीकरण नंबर 1 म्हणा. एवढं जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला हा हे गणित सिद्ध करायला बिलकुल अडचण येणार नाही. आता याच्या पुढे काय टेक्निक करायची, याच्या पुढे फक्त एकच काम करत राहायचं की हे जो TH चा वर्ग आहे याचा एक पायथागोरसचा प्रमेय वापरायचा, TQ च्या वर्गासाठी, TP च्या वर्गासाठी आणि TR च्या वर्गासाठी. फक्त काटकोन त्रिकोण वापरत चला. 1 2 3 4 तुम्हाला काटकोन त्रिकोण वापरायचे. समजा पहिल्यांदा TS इथं दिसतंय बघा. सांगा आता इथं तुम्ही या त्रिकोणामध्ये म्हणणार काटकोन त्रिकोण SAT मध्ये, काटकोन त्रिकोण SAT मध्ये
इन राईट अँगल ट्रायंगल SAT काय दिसतंय SAT मध्ये जर a कोण 90 चा आहे तर ST चा वर्ग म्हणजे TS चा वर्ग बरोबर AS चा वर्ग प्लस AT चा वर्ग AS चा वर्ग प्लस AT चा वर्ग हा झाला पायथागोरसचा प्रमेय पायथागोरस थेरम पायथागोरसचे प्रमेय याला समीकरण नंबर किती द्या 2 असं एकासाठी एक का आता TS झालं तुमचा TS त्याच्यानंतर कोण आहे TQ कुठे दिसतंय तुम्हाला इकडच्या त्रिकोणात दिसतंय बघा हा त्रिकोण बघा काटकोन त्रिकोण हा TQ दिसतोय तुम्हाला हा वापरा तुम्ही जो दिसेल तो वापरा तुम्ही हा पण पहिला वापरू शकता TQ वाला पण TQ वाला वापरा हा TQ वाला दिसतोय तुम्हाला TQ म्हणजे तिथे तुम्ही काटकोन त्रिकोण TBQ मध्ये म्हणावं लागेल तुम्हाला काटकोन त्रिकोण TBQ मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल TBQ सांगा तर त्याचं हायपोटेनस कोणतं आहे TQ चा स्क्वेअर बरोबर एक माप TB म्हणजे BT म्हणा तुम्ही त्याला एक BT स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर याला पण तुम्ही काय म्हणणार पायथागोरस थेरम पायथागोरसचे प्रमेय हे इक्वेशन नंबर किती तुमचं 3 राईट एक सिक्वेन्सने चालू आपण पहिल्यांदा TS साठी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरला आता TQ साठी वापरला आपण आता TP साठी वापरू TP हा त्रिकोण आहे बघा TP म्हणजे TAP काटकोन त्रिकोण TAP मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल TAP सांगा आता त्याचं हायपोटेनस कोणतं येईल TAP मध्ये जर तुम्ही बघितलं तर TP हायपोटेनस येईल बघा म्हणून TP चा वर्ग बरोबर AT चा वर्ग प्लस AP चा वर्ग हे झालं तुमचं इक्वेशन नंबर किती 4 त्याला पण कारण द्या पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम नीट समजून घ्या आता तिसरा झाला आता चौथा TR साठी वापरा TR हा आहे दिसतोय हा खालचा त्रिकोण वापरावा लागेल काटकोन त्रिकोण TBR मध्ये काटकोन त्रिकोण TBR मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल TBR काय इन राईट अँगल ट्रायंगल TR स्क्वेअर TR हा हायपोटेनस आहे बघा TR स्क्वेअर बरोबर TB स्क्वेअर किंवा BT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर पायथागोरसचे पायथागोरस थेरम इक्वेशन नंबर किती 5 असे 5 इक्वेशन झाले बघा आपल्याकडे हे पहिलं जे की हे छोटे छोटे रेक्टँगल म्हटलं आपण त्यांच्या समोरच्या बाजू सारखे केल्या समीकरण नंबर 1 नंतर TS साठी एक काटकोन त्रिकोण नंतर TQ साठी नंतर TP साठी आणि नंतर TR साठी 4 वेळा पायथागोरसचा प्रमेय वापरलेला आहे आता काय करणार त्यांनी आपल्याला TS आणि TQ ची काय करायला लावलेली आहे ऍडिशन आपण पण करू TS आणि TQ ची ऍडिशन करू म्हणजे इक्वेशन 2 आणि 3 ची काय करायची आपल्याला ऍडिशन म्हणून आपण लिहू असं समीकरण 2 + 3 करू बाय इक्वेशन 2 + 3 इक्वेशन 2 आणि 3 ची आपण ऍडिशन करू 2 लिहा पहिल्यांदा 2 कोणतं आहे TS स्क्वेअर त्याच्यामध्ये हे 3 ऍड करा म्हणजे TQ स्क्वेअर त्याच्यात ऍड होईल TS स्क्वेअर मध्ये TQ स्क्वेअर ऍड इकडे AS स्क्वेअर + AT स्क्वेअर AS स्क्वेअर + AT स्क्वेअर मध्ये काय ऍड होईल BT स्क्वेअर + BQ स्क्वेअर याला इक्वेशन नंबर इक्वेशन देण्याच्या ऐवजी याला तुम्ही खाली पण नेऊ शकता आता आपल्याला एक टेक्निक करायची आहे पुढच्या साईडला आपल्याला TP स्क्वेअर आणायचं आहे TP स्क्वेअर मध्ये तुम्ही बघा AT आणि AP ची जोडी बघा तर आपल्याकडे AT आहे पण AP नाही पण आपल्याला हे माहिती की AP आणि BQ कसं आहे सारखं म्हणून आपण काय करणार आहोत माहिती का हे AT तर घेणारच आहोत आपण AT स्क्वेअर तर घेणार आहोत पण हे जे BQ आहे का हे BQ आपण याच्या जवळ घेणार BQ स्क्वेअर हे बघा तुम्ही AT आणि BQ जवळ घ्यायचं कसं केलं आपण तुम्ही लक्षात ठेवा या 2 आणि 3 ची ऍड करून टाकायची एकदा 2 आणि इक्वेशन 3 ची ऍड केली की लेफ्ट साइड भेटून जाते आपल्याला आता राईट साइड त्याला चालतं राईट साइड साठी काय करायचं पहिल्यांदा इकडे बघून घ्यायचं इथं दिसतंय ना तुम्हाला TP स्क्वेअर TP मध्ये 2 नाव आहे बघा एक आहे AT नाव आहे एक नाव आहे AP म्हणून तुम्ही AT चं नाव घ्याच पण हे AP च्या ऐवजी BQ आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती BQ आणि AP सारखे म्हणजे BQ जवळ घ्या आणि त्याचबरोबर ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर BT आणि BR जवळ आहे हे BT नाव घ्या आणि हे AS नाव घ्या म्हणजे काय करायचंय थोडक्यात लक्षात ठेवा AT ची जोडी BQ बरोबर घ्या आणि ह्या BT ची जोडी कुणाबरोबर घ्या AS बरोबर एवढं तर तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करायचं फक्त हे जे BQ नाव आहे ना ते चेंज करा आणि हे जे AS नाव आहे ना ते पण चेंज करा
बीक्यू ला काय चेंज करा, बीक्यू आणि एपी कसं आहे सारखं, म्हणून बीक्यू काढून काय टाका एपी, आणि बीआर काढून जे एएस नाव आहे ते काढून काय टाका बीआर. म्हणून आता बघा एटी स्क्वेअर जशाच तसा, आणि हे बीक्यू काढून मी टाकणार आहे तिथं एपी स्क्वेअर, कारण मला माहिती आहे की बीक्यू आणि एपी कसं आहे सारखं आहे. आणि त्याच्यानंतर हे बीटी जशाच तसं ठेवणार आहे मी, आणि हे एएस नाव काढून मी काय टाकणार आहे एएस आणि बीआर सारखी, म्हणून एएस च्या ऐवजी मी काय टाकणार आहे बीआर, म्हणून बीआर असं आलं बघा. दोनच नावं चेंज केली आपण इथं, की हे बीक्यू च्या ऐवजी एपी सबस्टिट्यूट केलं आणि एएस च्या ऐवजी बीआर करणारच आपण, कारण आपण ते इक्वेशन नंबर 1 मध्ये तसं करून ठेवलेलं आहे. याला लागतं कारण पण देऊ आपण समीकरण 1 वरून फ्रॉम इक्वेशन 1, आणि त्याच्यानंतर लगेच आपली फॉर्म्युला होणार आहे बघा. आता तुम्ही जर बघितलं ही जी बेरीज दिसते तुम्हाला एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर, एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर याच्या ऐवजी आपल्याला टीपी स्क्वेअर भरता येतं, म्हणून इथे टीपी स्क्वेअर भरा. आणि दुसरी जी साइड आहे बीटी आणि बीआर, ही जी बीटी आणि बीआर ची स्क्वेअरची ऍडिशन दिसते का तुम्हाला, याच्या ऐवजी आपल्याला काय भरता येईल बीआर स्क्वेअर, असं करून टाका. त्याचं कारण द्या फ्रॉम इक्वेशन 4 and 5. चार व 5 वरून झालं. त्याच्यानंतर लेफ्ट साइड वर परत लिहून घ्या टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर बरोबर टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. सिद्ध झालं. परत एकदा बघा, मी तुम्हाला काय सांगतोय लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा हे दोन्ही छोटे छोटे जे आहेत त्यांना आयन बनवून घ्या, आणि त्याच्यानंतर हे एपी बरोबर काय करा बीक्यू, आणि हे एबी बरोबर काय करा पीक्यू, त्याचबरोबर एएस बरोबर काय करून ठेवा बीआर, आणि एपी बरोबर काय करा एसआर. खरं तर ह्या इकडच्या साईडची गरज पण नाही आपल्याला, फक्त ही एपी आणि बीक्यू सारखी आहे आणि एएस आणि बीआर सारखी आहे करून ठेवायचं. इक्वेशन नंबर 1 म्हणा. नंतर टीएच चा काटकोन त्रिकोण वापरा, टीएच चा पायथागोरसचा प्रमेय लिहा. त्याच्यानंतर टीक्यू चा काटकोन त्रिकोण वापरा, त्याचा पायथागोरसचा प्रमेय लिहा. नंतर टीपी चा काटकोन त्रिकोण वापरा, त्याचा पायथागोरसचा प्रमेय लिहा. नंतर टीआर चा काटकोन त्रिकोण वापरा आणि त्याचा सुद्धा पायथागोरसचा प्रमेय. झाले इक्वेशन 2, 3, 4, 5. आणि नंतर सरळ सरळ टीएस आणि टीक्यू च्या ऍडिशन साठी हे टीएस आणि टीक्यू ची ऍडिशन करण्यासाठी 2 आणि 3 ची ऍडिशन करा, म्हणजे टीएस आणि टीक्यू ची ऍडिशन आधीकडून भेटून जाईल. आणि पलीकडच्या साईडला जे 4 नावं भेटतात त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निक वापरायची आहे की एटी नाव आणि बीक्यू नाव जवळ आणा, कारण तुम्हाला हे इक्वेशन 4 आणि 5 बघत राहावं लागेल. 4 मध्ये तुम्हाला दिसतंय की एटी आणि एपी ची ऍडिशन आहे, मग तुमच्याकडे एटी तर आहे पण एपी नाहीये, पण तुम्हाला माहिती की एपी आणि बीक्यू सारखे आहे, म्हणून तुम्ही बीक्यू इथे घ्या. म्हणजे एटी आणि बीक्यूचं नाव जवळ घ्या, बीटी आणि एएसचं नाव जवळ घ्या, बीक्यू कडून एपी भरा, एएस कडून बीआर भरा. ऑटोमॅटिकली हे दोन ऍडिशन म्हणजे तुमचे इक्वेशन 4, 5 दिसेल तुम्हाला. 4 मध्ये तुम्हाला दिसतंय की एटी आणि एपी ची ऍडिशन म्हणजे टीपीची ऍडिशन टीपी स्क्वेअर आहे, आणि बीटी आणि बीआरच्या वर्गाची बेरीज म्हणजे टीआरचा वर्ग आहे, आणि दॅट इज आवर टार्गेट. अशा पद्धतीने सिद्ध होईल. याची चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे गणित नक्की जमेल.